नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आताचे सर्वात मोठे आणि आनंदाचे बातमी आलेले आहे। बघा, बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता हस्तांतर होण्यास सुरुवात झालेली आहे। ज्या बहिणींचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल त्यांच्यासाठी आताचे सर्वात मोठे आणि आनंदाचे बातमी आलेले आहे। बघा, एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। तुमच्या खात्यामध्ये काही मिनिटांमध्येच हा हप्ता जमा होणार आहे। सोबतच ज्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आलेला नसेल, मार्च महिन्याचा 9वा हप्ता आलेला नसेल, त्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते सोडण्यात आलेले आहे। बघा, 2 कोटी बहिणींना आजच 3 गॅसचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुमच्या खात्यामध्ये आज गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि मागील 2 हप्ते हस्तांतर केला जाणार आहे। म्हणजे तुमच्यासाठी आजचा दिवस 100% आनंदाचा दिवस ठरणार आहे। बघा, नमस्कार लाडक्या बहिणींनो, आजपासून एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता हस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 2100 रुपये प्रमाणे मिळणार आहे। लाडक्या बहिणी कालच्या व्हिडिओमध्ये विचारत होत्या की लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम वाढवण्यात आली का, तर वाढवण्यात आलेले आहे। तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता सुद्धा हस्तांतर होत आहे। काही बहिणींनी मेसेजच्या द्वारे कळवलेलं आहे, काही बहिणींनी कॉल करून सांगितलेलं आहे, तर काही बहिणींनी कमेंट केलेले आहेत की दादा, आमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आलेला आहे, मार्च महिन्याचा 9वा हप्ता आलेला आहे आणि एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सुद्धा आलेला आहे। सोबतच काही बहिणींनी कमेंटच्या द्वारे कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की गॅस कनेक्शनचे पैसे आलेले आहेत। बघा, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 10 जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा या 10 जिल्ह्यांमध्ये असेल त्यांच्या खात्यामध्ये आजच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार आहे। सोबतच आज प्रमुख 3 बँकेमध्ये 10वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींचं बँक खातं या प्रमुख 3 बँकेमध्ये आहे त्यांच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहे। त्यामुळे या प्रमुख 3 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या, जेणेकरून तुमची बँक या 3 बँकेपैकी असेल आणि तुमचा जिल्हा या 10 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता, मार्च महिन्याचा 9वा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता हस्तांतर केला जाईल। त्यामुळे हे 10 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। बघा, 10 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा। यामध्ये पुणे जिल्हा आहे, पुणे महानगरपालिका, कात्रज, शिवाजीनगर, स्वारगेट, हडपसर या साईडला सुद्धा पैसे येणार आहे। सोबतच दुसरा जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे सांगली जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा, 5वा जिल्हा म्हणजे नगर जिल्हा, 6वा जिल्हा म्हणजे उस्मानाबाद जिल्हा, 7वा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा, 8वा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा, 9वा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा आणि शेवटचा जिल्हा 10वा जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा। बघा, या प्रमुख 10 जिल्ह्यांमध्ये आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुमचा जिल्हा या 10 जिल्ह्यांपैकी असेल आणि या प्रमुख 3 बँकांपैकी तुमचं बँक खातं असेल तर तुम्हाला आजच पैसे येणार आहेत। बघा, पहिली बँक भारतीय स्टेट बँक, दुसरी बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि तिसरी बँक इंडियन पोस्ट पेमेंट बँक। ज्या बहिणींचं बँक खातं या 3 बँकांमध्ये असेल त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। परंतु आज फक्त 10 जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता, मार्च महिन्याचा 9वा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। उद्या प्रमुख 15 जिल्ह्यांची यादी जाहीर होणार आहे आणि परवा 11 जिल्ह्यांची यादी जाहीर होणार आहे। बघा, आजसाठी जे 10 जिल्हे निवडण्यात आलेले होते, 3 बँका निवडण्यात आलेल्या होत्या, त्या तुम्हाला सर्व काटेकोर पद्धतीने सांगितलेले आहे। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।